नागपूर जिल्ह्यातल्या कामेश्वर भागात रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली। चेहऱ्यावर पॉलिथिन आणि गळ्यात तार बांधलेली असल्यानं हा प्रकार प्रथमदर्शनी स्पष्टपणे हत्येचा असल्याचं दिसतंय। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। कामेश्वर हद्दीत कोहली रेल्वे ट्रॅक लगत 30 वर्षीय नितेश वडाई याचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। पोलिसांच्या माहितीनुसार मृतकाच्या चेहऱ्यावर पॉलिथिन गुंडाळलेली होती आणि गळ्यात तार बांधलेली होती, त्यामुळे ही हत्या करून मृतदेह ट्रॅकजवळ टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे। माहिती मिळताच कामेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची नाकेबंदी केली आणि तपास सुरू केला। माहिती मिळताच कामेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून तपास सुरू केला। पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मृतकाचा संपर्क आणि त्याच्या अलीकडील हालचाली यांची सखोल तपासणी करत आहेत। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची लाट आहे। लोकांकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत।